तौर यांची धडपड किंवा त्यांचा जो एक एक काय म्हणजे आपण त्याच्यातला रस, असा एक समान धर्मा धागा मला असं वाटतं की तो सतत अ, आमच्यामध्ये कायम राहिला आणि म्हणून त्यांचं या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणं विशेष अशा प्रकारची ही गोष्ट आहे असं आम्हाला विभागाला, मराठी विभागाला वाटतं. आणि केवळ मराठी कविताच नाही तर कथा, पत्र यांचा अनुवाद करणं, भारतीय भाषेतल्या कवितांचा अनुवाद करणं, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सातत्याने विद्यार्थी दशेपासून कार्यरत असलेला हा माणूस आहे. आणि म्हणून आपलं पुन्हा एकदा सर स्वागत. याचबरोबर या कवी संमेलनात सहभागी झालेले सगळे जे कवी आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकृतीचे आहेत. त्यांची प्रकृती वेगळी आहे आणि म्हणजे काय म्हणजे ज्याला आपण अत्यंत गंभीर अशा कवितेपासून ते मनमोकळी रसिकांची दाद मिळवणारी कविता अशा प्रकारची एक व्हरायटी या कवींमध्ये आहेत. अर्थात हे कवी सगळे काय म्हणजे ज्याला आपण त्यांचा एकूण सगळा मजदूर वगैरे सगळं जर आपण बघितलं तर अ, अजून पुष्कळ प्रकारची वाटचाल ही या सहभागी 7 कवींना पुढे गाठायची आहे. पण याचा अर्थ ते काही कमी आहेत किंवा पहिलटपणाच्या सगळ्या खुणा त्यांच्यात आहेत आणि ते काही बिनमहत्वाचे आहेत असं अजिबात वाटत नाही. मराठी कवितेचा श्रोता, वाचक म्हणून या कवींचं मराठी कवितेतलं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. आणि केवळ विभागाचे माजी विद्यार्थी आहेत किंवा आजी विद्यार्थी आहेत म्हणूनच नाही. या विभागाचं एक कर्तव्य, त्याचं एक दातृत्व म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. पुन्हा एकदा मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, त्याचबरोबर प्रकुलगुरू डॉक्टर एन.एस. सुंदाणी, इतर सगळी अधिकार मंडळ यांच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्याकडे या संमेलनाची सूत्र सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर प्रभाकर देसाई सर. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. ते यासाठी की हीरक महोत्सवी महाराष्ट्र या पार्श्वभूमीवर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा विमर्श घेणारा हा जो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करत आहोत. या पंधरवड्यामध्ये आजी माजी विद्यार्थ्यांचं कवी संमेलन हे मराठी विभागाने आयोजित केलं. या कवी संमेलनामध्ये मला विभागामध्ये ज्येष्ठ असणाऱ्या गुंफा कोकाटे यांच्या समवेत मी ज्यांना ओळखतो ते माझे सन्मित्र रेणुकादास उबाळे, तुषार निंभोरे, भाषांतराच्या संदर्भात ज्यांच्याशी माझी चर्चा झालेली होती त्या प्रज्ञा भोसले, ज्ञानेश्वर विखे आणि निलेश पाटील, मनोज तेलोरे, या सर्वांचंही मी मनापासून या कवी संमेलनामध्ये स्वागत करतो. या 7 जणांमध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा हा आहे की आम्ही सर्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विद्यार्थी आहोत आणि प्रत्येकाला असा मला देखील आपल्या सर्वांप्रमाणे मी ज्या ठिकाणी शिकलो त्या शाळेचा, महाविद्यालयाचा आणि विद्यापीठाच्या मराठी विभागाचा, विशेषतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा अत्यंत अभिमान आहे. आपल्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये या विद्यापीठाचं आणि या विभागाचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि हे आपण सर्वच कबूल करतो आहोत. मग कवी संमेलनाला प्रारंभ करण्यापूर्वी फक्त एक आठवण या निमित्तानं मला सांगावीशी वाटते आणि मी यासाठी आजचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांना मनापासून धन्यवाद देईल की जवळजवळ 20 वर्षापूर्वी जेव्हा मी मराठी विभागाचा विद्यार्थी होतो त्यावेळी तत्कालीन विभाग प्रमुख डॉक्टर कोतापल्ले सर हे विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि त्यांचे वाङ्मयीन गुण हेरत असत आणि त्यांना जाणीवपूर्वक वेगवेगळी व्यासपीठ निर्माण करून देत असत. मला आठवतं की मी जेव्हा विभागाचा MA चा विद्यार्थी होतो
तेव्हा माझ्या अगोदरच्या वर्गामध्ये डॉक्टर देसाई सर होते, डॉक्टर सर्जेराव रणखांब होते, डॉक्टर श्रीराम गव्हाणे होते, डॉक्टर गुंफा कोकाटे होत्या, श्रीयुत परेश जयश्री मनोहर हे होते. त्यानंतर मला आठवतं की मोक्षदा मनोहर या होत्या, किंवा माझ्या नंतरच्या बॅचमध्ये नागराज मंजुळे, किंवा आता जे मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रकाश शेवाळे आणि इतर सन्माननीय सगळे एकत्र आम्ही अभ्यास करत होतो. आणि ही सगळी मंडळी त्या काळामध्ये लिहित होती. ही सगळी मंडळी लिहित होती आणि डॉक्टर कोत्तापल्ले सर या सर्वांना एक व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी काही एक विशेष प्रयत्न करत होते. आज डॉक्टर देसाई सर यांनी आयोजित केलेले जे संमेलन आहे आणि याच्यामध्ये तुषार सारखा आजचा एम एचा विद्यार्थी आहे, तुषार निंबोरे, तर हे सगळं पाहिल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे की आपण आपल्या ज्येष्ठांची एक परंपरा पुढे घेऊन चालत असतो. आदरणीय कोत्तापल्ले सरांची ही जी एक परंपरा आहे ती या निमित्तानं डॉक्टर देसाई सर हे पुढे घेऊन जात आहेत असं मला नमूद करावं असं वाटतं आहे. या निमित्तानं मी पुन्हा एकदा मला घडवणारे या विभागाचे जे गुरुवर्य आहे डॉक्टर मनोहर जाधव सर, किंवा डॉक्टर विद्यागौरी टिळक मॅडम, किंवा आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर आणि अविनाश सांगोलेकर सर, किंवा डॉक्टर सतीश कुलकर्णी सर यांच्या प्रतिही ऋणभाव व्यक्त करतो की त्यांनी त्या काळामध्ये डॉक्टर कृष्णा किरवले सर यांचाही मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो की त्या काळामध्ये त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले त्याचं बीजारोपण आज कुठंतरी आमच्या साहित्य अभ्यासामध्ये झालेलं आहे. मी पुन्हा एकदा या कवी संमेलनातले सर्व सहभागी कवी जे मराठी विभागाचे आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करतो अध्यक्ष म्हणून, आणि आपण कवी संमेलनाला सुरुवात करूयात. माझी सर्वांना नम्र विनंती राहील की आपण 6:30च्या अगोदर हे कवी संमेलन आटोपत घेऊयात, म्हणजे रसिकांनाही आनंद होईल आणि आपल्यालाही बऱ्यापैकी वेळ मिळेल. मी सुरुवातीला रेणुकादास उबाळे यांना विनंती करतो. रेणुकादास उबाळे हे नव्या पिढीतील महत्वाचे कवी आहेत. ते बांधिलकी असणारे कवी आहेत, चळवळीतले कवी आहेत आणि विदर्भातल्या एका महाविद्यालयामध्ये मराठीचं ते अध्यापन करतायत. त्यांचं सगळं घरच हे कलावंताचं घर आहे. त्यांचा एक भाऊ चित्रकार आहे, एक बहीण ही कवयित्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम आहे. आणि ज्या घरामध्ये लोकसंस्कृती आहे अशा घरामधून रेणुकादास उबाळे सर हे पुढे आलेले आहेत. मी रेणुकादास यांना विनंती करतो की आपण आपली कविता ठेवावी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागाचं हे जे आजी माजी विद्यार्थ्यांचं कवी संमेलन आहे याला प्रारंभ करावा. रेणुकादास. सर्वप्रथम मराठी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं आभार कृतज्ञता व्यक्त करतो की हा विभाग हा तो विभाग आहे की ज्याने केवळ विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलेलं नाही तर समाजातील एक सामाजिक भान आणि ठाम अशी वैचारिक भूमिका जी आज अनेक विद्यार्थी ठिकठिकाणी घेत आहेत यामध्ये संस्कार करण्याचं एक महत्वाची भूमिका ही पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागाची राहिलेली आहे. तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयोजकांचे सुरुवातीलाच आभार मानतो आणि अधिक वेळ न घेता मी थेट माझ्या कवितेला सुरुवात करतो. माझ्या कवितेचं नाव आहे पापड लाटणाऱ्या बायका. कवितेचं नाव आहे पापड लाटणाऱ्या बायका. करकरणाऱ्या जुनाट तुटक्या बाजेवर, करकरणाऱ्या जुनाट तुटक्या बाजेवर पिढी जात सोज्वळ बायका लाटत असतात परंपरेची सुबक पापड नियमितपणे. करकरणाऱ्या जुन्याट तुटक्या बाजेवर पिढी जात सोज्वळ बायका लाटत असतात परंपरेची सुबक पापड नियमितपणे. उन्हाळ्याच्या खिन्न दुपारी दुर्मुखलेल्या घरंदाज बायका, उन्हाळ्याच्या खिन्न दुपारी दुर्मुखलेल्या घरंदाज बायका शिजवत बसतात आपल्या अस्तित्वाचं अंबूस पीठ आणि दिवसांच्या पातळ चकत्या पाडत जवळ ठेवतात कर्मसिद्धांताची पवित्र तुरटी. हे चांदण्यांच्या आकाराचे रेखीव साचे
उभ्या आडव्या तिरप्या अनुभवाचे आणि या माहेरच्या आठवणीने सुखावणाऱ्या मोहक लाजाळू नक्षा भुलवतात बायकांना सर्वतोपरी. आणि या माहेरच्या आठवणीने सुखावणाऱ्या मोहक लाजाळू नक्षा भुलवतात बायकांना सर्वतोपरी. रुचकर पापडांचे पीठ वरचेवर चिवट आणि सालस होत जाते. रुचकर पापडाचे पीठ वरचेवर चिवट आणि सालस होत जाते. कितीही लाटले तरी न तुटणारे दिवसेंदिवस. बायकांच्या उभ्या हयातीत पापड मात्र सहज पचवीत असतात आणि चुटकीसरशी भरकन भाजणारी पापड आणि चुटकीसरशी भरकन भाजणारी पापड हीच पापड आजीवन वागवत असतात आपल्याही देहावर पोळलेल्या खुणा. हीच पापड आजीवन वागवत असतात आपल्याही देहावर पोळलेल्या खुणा. ही ऊर भरून आणणारी अन धापा टाकणारी ससे होलपटच या पापडांची संस्कृती असते. ही ऊर भरून आणणारी धापा टाकणारी ससे होलपटच या पापडांची संस्कृती असते. या एकांतात धाय मोकलून रडणाऱ्या जाड्या भरड्या खारोड्या. या एकांतात धाय मोकलून रडणाऱ्या जाड्या भरड्या खारोड्या या एकमेकांना घट्ट बिलगून आक्रंदणाऱ्या मलूल कुरड्या. या एकमेकांना घट्ट बिलगून आक्रंदणाऱ्या मलूल कुरड्या. ही नजरेच्या दाबानं पातळ होत लांब लांब लांबत जाणारी पापड. ही नजरेच्या दाबानं पातळ होत लांब लांब होत जाणारी पापड. या भरल्या गणगोताच्या अन मऊ मनाच्या अगणित लांब लांब शेवाया. या भरल्या गणगोताच्या अन मऊ मनाच्या अगणित लांब लांब शेवाया. या सगळ्या भगिनी भावानं जगणाऱ्या अन काटकसरीत राबणाऱ्या एकमेकींच्या जिवलग सख्या. या सगळ्या भगिनी भावानं जगणाऱ्या अन काटकसरीत राबणाऱ्या एकमेकींच्या जिवलग सख्या त्या रणरणत्या उन्हात रापत जातात अन कष्टावर निष्ठा ठेवत वाळत जातात एकेकट्या. वाळत जातात एकेकट्या. कडकडीत उन्हातही न खचता आपापल्या कापडाला घट्ट धरून त्या स्वतःलाच धीर देत असतात. सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगत राहतात. कडकडीत उन्हातही न खचता आपापल्या कापडाला घट्ट धरून त्या स्वतःलाच धीर देत असतात. सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगत राहतात आणि शेवटी पाण्याच्या एका हलक्या शिडकाव्याने अलगद सोडून देतात आपला करता धरता कापड सुतकाच्या सुताप्रमाणे. आणि शेवटी पाण्याच्या एका हलक्या शिडकाव्याने अलगद सोडून देतात आपला करता धरता कापड सुतकाच्या सुतासारखा करकरणाऱ्या जुनाट अन तुटक्या बाजेवर पिढीजात सोज्वळ बायका लाटत असतात परंपरेची सुबक पापड. धन्यवाद. धन्यवाद रेणुकादास. खरं तर आपल्याकडं बहुतेकांचे माईक म्यूट झालेले आहेत. पण मला अपेक्षा आहे की जर ते सुरू असते तर आपल्या सर्वांच्याच हृदयामध्ये जो वा असा शब्द आलेला आहे तो या ठिकाणी आम्हाला प्रतिध्वनीच्या रूपामध्ये ऐकता आला असता. परंपरेचे पापड आणि या सगळ्यामधनं स्त्रियांचं, आता जसं सुप्रिया गावकर यांनी एक कमेंट टाकलेली होती की कष्टणाऱ्या स्त्रियांचं जगणं व्यथा मांडणारी ही कविता रेणुकादास उबाळे यांनी सादर केली.
धन्यवाद रेणुका दासजी. मी सुरुवातीला म्हणालो की रेणुका दास हे निवळ कवी नाही आहेत, तर ते कार्यकर्ते आहेत, परिवर्तनवादी प्रवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. आणि अशा चळवळी जी एक दृष्टी देत असतात, या दृष्टीचं प्रत्यय हा त्यांनी योजलेल्या प्रतिमांमधून आपल्याला नक्कीच आलेला असेल. धन्यवाद सर. मी यानंतर आमंत्रित करतोय डॉक्टर गुंफा कोकाटे यांना. डॉक्टर गुंफा कोकाटे या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठीच्या प्राध्यापक आहेत आणि आता महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. आम्ही जेव्हा महाविद्यालयात विद्यापीठात शिकत होतो त्यावेळीही कवयित्री म्हणून त्यांची ओळख पुणे आणि परिसरामध्ये झालेली होती. आता मला जेव्हा ही समाज माध्यमांवरती ही पत्रिका फिरत होती त्यावेळीही अनेकांनी हडपसर महाविद्यालय आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गुंफा कोकाटे यांच्या आठवणी त्या काळात कोणी सांगितलेल्या आहेत. वादळांना झेलताना आणि रानभरारी हे 2 कविता संग्रह गुंफा कोकाटे यांच्या नावावरती आहेत. आणि वर्ल्ड पार्लिमेंटचा एक पुरस्कार हा त्यांना जाहीर झालेला आहे, त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मी आदरणीय गुंफा कोकाटे मॅम यांना विनंती करतो की आपण आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय नितीन करमळकर सर, उपप्राचार्य उपकुलगुरू उमराणी सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई सर, डॉक्टर विद्यागौरी टिळक मॅडम, डॉक्टर जाधव सर, सर्वच आपले गुरुवर्य डॉक्टर कैलासासे कृष्णा केरवले सर, सतीश पिंपळगावकर सर, अविनाश सांगोलेकर सर, या सर्वांना विनम्र अभिवादन करते. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नामकरण झालं आणि त्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले शिक्षण महोत्सव आपण 3 तारखेला साजरा झाला. म्हणून सावित्रीबाई फुलेंवरच आधारित माझी एक रचना तुमच्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे साऊ. कविता अशी आहे. साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा, साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ क्रांतीची मशाल, साऊ तुकोबाची गाथा, साऊ क्रांतीची मशाल, साऊ तुकोबाची गाथा, तिने जुगारिल्या बेड्या आम्ही टेकवितो माथा, तिने जुगारिल्या बेड्या आम्ही टेकवितो माथा, साऊ धडाडती ज्वाळा माझ्या मधी पेटविते, साऊ धडाडती ज्वाळा माझ्या मधी पेटविते, साऊ ज्ञानाचा सागर अन्यायाला झुगारिते, साऊ पहाड माऊली आम्हा स्त्रियांची सावली, साऊ पहाट माऊली आम्हा स्त्रियांची सावली, तिने बांधली ग शाळा साऊ अक्षरी उरली, तिने बांधली ग शाळा साऊ अक्षरी उरली, आम्ही साऱ्याच जणींनी घेतला सावित्रीचा वसा, आम्ही साऱ्याच जणींनी घेतला सावित्रीचा वसा, फुले आंबेडकरांचा आम्ही चालवू वारसा, फुले आंबेडकरांचा आम्ही चालवू वारसा, साऊ गुलामी झुगारे साऊ अज्ञान नाकारे, साऊ गुलामी झुगारे साऊ अज्ञान नाकारे, तिने शिकविले आम्हा वाहे ज्ञानाचे गवारे, तिने शिकविले आम्हा वाहे ज्ञानाचे गवारे, साऊ शिकवून आम्हा तू ग गेली दूरदेशी, साऊ शिकवून आम्हा तू ग गेली दूरदेशी, आम्ही लढाई लढतो आम्ही झालो वनवासी, आम्ही लढाई लढतो आम्ही झालो वनवासी, खूप लढावे लागते साऊ सावध पावले,
खूप लढावे लागते, साऊ सावध पावले, तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो, तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो. अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला, अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला. आम्हा शिकविण्या साऊ फळाक्षरांचा झाला, आम्हा शिकविण्या साऊ फळाक्षरांचा झाला. साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ धीराची प्रतीक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्री. धन्यवाद डॉक्टर गुंफा कोकाटे मॅम. खूपच अप्रतिम कविता सुरेल आवाजामध्ये आपण सादर केली. मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा आहे, जी परंपरा आपली कविता गेय परंपरा गाऊन सादर करते, परंतु जी परंपरा ही लोकसंस्कृतीतून आलेली आहे, त्या संस्कृतीच्या त्या परंपरेतून आपली कविता ही प्रवाहित होताना दिसते आहे. सावित्रीचा वसा आणि फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन आपली वाटचाल ही मागची 2 दशकं आम्ही पाहत आलेलो आहोत आणि तीच एक विचारधारा आजच्या आपल्या कवितेतूनही आपण मांडलेली आहे. कोणी एकेकाळी तुम्ही पुण्यातल्या मोठ्या मोठ्या फेस्टिवलची कवी संमेलनं गाजवलेली आम्ही ऐकलेली आहेत. आज ही कविता ऐकत असताना मला त्या सगळ्या दिवसांचं स्मरण झालं. मनापासून आभार. यानंतर मी विनंती करतो श्री ज्ञानेश्वर तिखे यांना की यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. खरं तर या 7ही कवींचा माझा वैयक्तिक परिचय असणं फार गरजेचं होतं, तसं नाहीये. परंतु ही कविता मला आणि आपल्या सर्वांना ज्ञानेश्वर तिखे यांना कायमस्वरूपी स्मरणात ठेवायला भाग पाडेल अशी मला अपेक्षा आहे. श्रीयुत ज्ञानेश्वर तिखे. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आजी माजी विद्यार्थ्यांचं जे काव्य संमेलन होतंय त्यामध्ये मला सहभागी होता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे. झाला होता, मी अपग्रेड केलाय. हो 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 हो. हॅलो, आवाज येतोय? येतोय आवाज येतोय, बोला. तर या काव्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पृथ्वीराज तौर सर, तसेच मराठी विभाग प्रमुख आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर प्रभाकर देसाई सर, त्यानंतर आदरणीय डॉक्टर विद्यागौरी टिळक मॅडम, या सर्वांना मी नमस्कार करतो, अभिवादन करतो. माझी एक ग्रामीण कविता मी तुमच्या समोर ठेवतोय. एकूणच जे ग्रामीण वास्तव आजच्या काळात बदलत चाललेलं आहे त्याविषयीची एक कविता आहे आणि कविता अशी आहे. कवितेचं शीर्षक आहे माझा गाव. अर्थात ही गेय कविता आहे. माझा गाव झाला ओस बिघडली तरुणाई, माझा गाव झाला ओस बिघडली तरुणाई, इथं माणसाच्या मना कशी लागली उधई, इथं माणसाच्या मना कशी लागली उधई, भिंती पांढऱ्या मातीच्या गावानीच पोखरल्या, भिंती पांढऱ्या मातीच्या गावानीच पोखरल्या, कुंपणान खाल्ली रान शेत्याना पीक उरल्या, कुंपणान खाल्ली रान शेत्याना पीक उरल्या, पानटपऱ्यांच्या रांगा भरलेल्या व्यसनान,
पान टपऱ्यांच्या रांगा भरलेल्या व्यसनान, गल्ली गल्ली न मिळते देशी दारूची दुकान, गल्ली गल्ली न मिळते देशी दारूची दुकान, राजकारणाचे पुत खेळतिया जात पात, राजकारणाचे पुत खेळतिया जात पात, वय वाढत्या जगाचे होई बळकट दात, वय वाढत्या जगाचे होई बळकट दात, माझा गाव सुखी नांदो इडा पिडा सारी टळो, माझा गाव सुखी नांदो इडा पिडा सारी टळो, घास माय बहिणीला दुःख वगळून मिळो, घास माय बहिणीला दुःख वगळून मिळो. धन्यवाद. खूप खूप अप्रतिम. अगदी मी जसं सुरुवातीला म्हणालो, ज्ञानेश्वरजी या कवितेसाठी मी आणि आज जे जे ऐकतायत ही मैफल, या मैफलीतला प्रत्येक जण हा तुम्हाला लक्षात ठेवील. गावामध्ये सुख नांदावं, इडापिडा टळावी आणि बहिणीच्या आईच्या ताटामध्ये आनंदाचा घास यावा, असं नवं पसायदान आपण मागितलेलं आहे. खर तर आज महाराष्ट्राच्या गावागावामध्ये, खेड्यापाड्यात, निरनिराळ्या ठिकाणी मतदान होतं आहे आणि मतदानानं, राजकारणानं, म्हणजे या सत्तेच्या राजकारणानं पोखरलेलं गाव हे एकीकडं आहे आणि दुसरीकडं तुम्ही अशा गावाचं एक हित मांडणारं, बळीराजाचं सुख मागणारी एक कविता सादर केलेली आहे. मराठी ग्रामीण कवितेच्या प्रवाहामध्ये आपली कविता ही आजच महत्वाची कविता मला वाटते, पण या प्रवाहाला पुढच्या काळामध्ये बळकटी देईल अशी निर्मिती ज्ञानेश्वरजी आपल्या हातून होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय तुषार निंभोरे यांना. तुषार निंभोरे हे समाज माध्यमातून मला परिचित झालेलं एक महत्वाचं नाव आहे. म्हणजे मी तुषार यांना जेव्हा ऐकतो किंवा वाचत असतो तेव्हा मला माझ्या पिढीच्या त्या काळातल्या अनेक कवींची आठवण येते की ते कवी त्या काळामध्ये जसे होते तशी ती एक धडपड विद्यार्थी जीवनामध्ये मला तुषारकडे पाहायला मिळते. मी तुषार यांना विनंती करतो की कृपया आपण आपली एक कविता या ठिकाणी सादर करावी. तुषारजी. धन्यवाद सर. सर आवाज येतोय माझा? एकदा सांगाल का? अच्छा सर. मला सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये समाविष्ट करून घेतला त्याबद्दल विभाग प्रमुख डॉक्टर देसाई सर आणि सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझी कविता आपल्या समोर ठेवतो. कविता आहे मजुरांच्या कविता काही तुकडे. आपण गेल्या वर्षभरापासून जे अनुभवलं ते मांडण्याचा प्रयत्न केलाय मी. एक कविता मोठी आहे त्यातले मी निवडक तुकडे आपल्याकडे ठेवतोय. मजुरांच्या कविता काही तुकडे. 1. स्वतःच्या घरट्याच्या दिशेने पायी जाताना, स्वतःच्या घरट्याच्या दिशेने पायी जाताना अर्ध्या रस्त्यात जीव सोडलेल्या मजुराचा शासकीय रुग्णालयातून रिपोर्ट येतो. स्वतःच्या घरट्याच्या दिशेने जाताना अर्ध्या रस्त्यात जीव सोडलेल्या मजुराचा शासकीय रुग्णालयातून रिपोर्ट येतो. कोरोना निगेटिव्ह, भूक पॉझिटिव्ह. 2. जीवघेण्या शहरातून पलायन करताना मायभूमीची ओढ असलेला मजुरांचा तांडा. जीवघेण्या शहरातून मायभूमीची ओढ असलेला मजुरांचा तांडा हतबल झालाय विषाणूपेक्षा भुकेनेच जास्त. क्रमांक 3. मजुरांची भूक झाली इतकी तीक्ष्ण, मजुरांची भूक झाली इतकी तीक्ष्ण की फुटू शकेल भुकेचा नवा कोंब त्यांच्या गर्भाशयातून कधीही. क्रमांक 4. भुकेने हतबल होऊन रुळावर झोपलेल्या स्वाभिमानी मजुरांचा बळी. भुकेने हतबल होऊन
रुळावर झोपलेल्या स्वाभिमानी मजुरांचा बळी सत्तेने घेतलाय, रेल्वे मात्र निमित्त फक्त. क्रमांक 5, मजुरांच्या तोंडाला आज जरी दिसत असलं मास्क अगदी स्पष्टपणे. मजुरांच्या तोंडाला आज जरी दिसत असलं मास्क अगदी स्पष्टपणे, तरी बांधलं गेलंय एक अस्पष्ट हा तौर सर जॉईन होत आहेत, करा सुरू. ओके. हा. 5व्या नंबरच्या तुकड्यापासून सुरुवात करतो मी पुन्हा. हो. तुकडा क्रमांक 5. हम्म. मजुरांच्या तोंडाला आज जरी दिसत असलं मास्क अगदी स्पष्टपणे. मजुरांच्या तोंडाला आज जरी दिसत असलं मास्क अगदी स्पष्टपणे, तरी बांधलं गेलंय एक अस्पष्ट मास्क त्यांच्या तोंडावर कित्येक काळांपासून. मजुरांच्या तोंडाला आज जरी दिसत असलं मास्क अगदी स्पष्टपणे, तरी बांधलं गेलंय एक अस्पष्ट मास्क त्यांच्या तोंडावर कित्येक काळांपासून अगदी घट्ट. त्यांनी त्यांच्या अधिकारावर कधीच बोलू नये म्हणून. क्रमांक 6, जे मी आज अनुभवलं ते. डिस्कनेक्ट झालेलं निवडणूक. परत आयडी कंटिन्यू केला 40 मिनिटानंतर, पण ते हे सुरू होतं. मजूर असतो 5 वर्षातून एका दिवसाचा बकरा. तो नाही कंटिन्यू करतो. मजूर असतो 5 वर्षातून एका दिवसाचा बकरा, जो निवडणुकीच्या दिवशी सजवला जातो त्याच्या इच्छेविरुद्ध. मजूर असतो 5 वर्षातून एका दिवसाचा बकरा, जो निवडणुकीच्या दिवशी सजवला जातो त्याच्या इच्छेविरुद्ध. पुन्हा तोच मजूर मरून जातो. पुन्हा तोच मजूर मरून जातो त्यांच्या नजरेतून पंचवार्षिक काळासाठी. तुकडा नंबर 7. विस्तीर्ण पसरलेल्या चकचकीत राष्ट्रीय महामार्गावरून पायपीट करत निघालेल्या मजुरांच्या लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसतंय मला लपलेलं देशाचं उद्याचं भवितव्य. धन्यवाद. धन्यवाद तुषार. मी सुरुवातीला जसं म्हणालो की तुषार मध्ये मला माझ्या काळातलं अनेक तरुण कवी दिसतात. म्हणजे नागराज मंजुळेचं मी नाव आठवत होतो मगा. नागराजची कविता ज्या अल्पाक्षरी पद्धतीनं व्यक्त होते, तितक्याच सहजपणे तुषारची ही मजुरांची कविता व्यक्त झालेली आहे. किंबहुना तुषारच्या कवितेमधून लॉकडाऊन मधला एक गोठलेला काळ हा पुन्हा एकदा जिवंत झालाय असं आपल्याला नक्कीच जाणवलं असेल. तुषारकडनं अशाच कवितांची भविष्यामध्ये मला आणि आपल्या सर्वांनाच अपेक्षा राहील. मी यानंतर विनंती करतो मनोज टेलेरो यांनी कृपया आपली कविता सादर करावी. मनोज जी आहेत काय? हा मनोज जी आहेत. हा मनोज आवाज येतोय? मनोज तुमचा आवाज येत नाही. DIPPJAGEALE 2786. मनोज तुमचा आवाज येत नाही. मनोज
माईक अनम्यूट करा. नाही, मनोजचा आवाजच फ्री होत नाही, त्याला मेसेज टाकलाय म्यूट. तुम्ही काय मराठीने केले का परत? आधी डेलचं होतं. ठीक आहे, आता हा, त्याला कळाय पण मेसेज पण टाकला, पण तो रिप्लाय पण करत. मला असं वाटतंय मनोजजी, जर तुम्ही मला ऐकू शकत असाल तर एक काम करा, तुम्ही मीटिंग लिव्ह करून पुन्हा तुम्हाला जॉईन होता येते का ते बघा. म्हणजे काय होईल, कदाचित हा जो साऊंडचा प्रॉब्लेम आहे डिस्टर्बन्स. हा, तो तर, झाला. ह्या अशा गोष्टी आपल्या सरावाच्या आहेत, त्याच्यामुळे काय मुद्दा नाहीये. आपण बळते सर, कृपया मनोज यांना पुन्हा एकदा रिजॉईन होण्यास मदत करा. हो तोपर्यंत सर, हो. आपण असं करूयात, प्रज्ञा हा, हा. भोसले ज्या आहेत तर त्यांची आपण कविता ऐकूयात. दरम्यानच्या काळामध्ये मनोजजी तुम्ही मीटिंग लिव्ह करायचे आणि पुन्हा रिजॉईन करायचे. कदाचित हा जो व्हॉइसचा प्रॉब्लेम आहे तो तोपर्यंत सुटेल, अशी एक आपण अपेक्षा करूयात. प्रज्ञा भोसले यांच्या संदर्भात एक हकीकत मला मुद्दाम नोंदवावीशी वाटेल, की म्हणजे भाषांतर हा माझा अत्यंत आवडीचा प्रांत आहे आणि भाषांतराच्या समाज माध्यमांमध्ये निरनिराळी माहिती वाचत असताना प्रज्ञा भोसले यांनी एका अनुवादाचं कुठला तरी बगदाद या शीर्षकाची कादंबरी होती आणि त्या कादंबरीच्या अनुषंगानं त्यांनी आपलं एक फार छान निरीक्षण नोंदवलेलं होतं आणि त्यामुळं मला त्या लक्षात राहिल्या. मला वाटतं बहुधा त्यांचा पीएचडीचा तो टॉपिक असू शकेल. तर मी तो संदर्भ यासाठी देतो आहे की आपण एखाद्या विषयाचं संशोधन करत असताना त्याच्याकडे किती बारकाईनं बघतो आणि त्याच्या निरनिराळ्या गोष्टींना कशा स्पर्श करत जातो, हे त्यांच्या अगदी त्या मोजक्या टिपणामधून त्यांनी जी नोंद केलेली होती भाषांतराच्या संदर्भातून, त्यातून ते मला लक्षात आलेलं होतं. मी प्रज्ञा भोसले यांना विनंती करेल की कृपया आपण आपली कविता या ठिकाणी ठेवावी. धन्यवाद. प्रज्ञाजी. हा सर. आणखी एक गोष्ट फक्त मला सांगायची आहे, म्हणजे मी फक्त मध्ये एक 5 ते 10 सेकंद घेतो. हो. जरी मध्ये एकदा आपण सगळे लॉग आउट झालो होतो आणि परत लॉग इन झालो, हा तांत्रिक मुद्दा जो आहे तो उद्या ज्यावेळी आपण फेसबुकवर याचं एकूण सलग असं जे याचं रेकॉर्डिंग आहे ते ज्यावेळी टाकू, त्याच्यात हे काहीही भाग येणार नाहीत किंवा मधला जो इंटरप्शनचा किंवा सूचनांचा वगैरे तो भाग येणार नाही आणि तुमचं आखीरेखीव असं सुबक असं सगळं जे सादरीकरण आहे आणि कवी संमेलन हे फेसबुकवर तुम्हाला उद्या बघायला मिळेल. धन्यवाद. हा, नमस्कार तौल सर. आपल्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर देसाई सर, त्याचबरोबर आपले इतर शिक्षक टिळक मॅडम, जाधव सर, या सर्वांनी मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझी कवितेचं वाचन करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, बाई तुझ्यावर लिहिण्याचा ट्रेंड आलाय. बाई तुझ्यावर लिहिण्याचा ट्रेंड आलाय, कारण काय तर तुझं सुख दुःख आहे वैश्विक. हे विश्वानं गृहीत धरलंय. तुझ्यावर लादलंय अनेक नात्यांचं ओझं. तू स्त्री असल्याची जाणीव पुसावी म्हणून तुझ्या वेगवेगळ्या भूमिकेची वारेमाप स्तुती होते. तू कधी 5 नवऱ्यांची द्रौपदी होतेस, तर कधी कुंती होतेस, तर कधी धरणी दुभंगून आत्महत्या करणारी सीता होतेस. प्रेमाची प्रतिमा म्हणून तू राधा होतेस, तर त्यागाचं प्रतीक म्हणून तू मीरा होतेस, तर कधी अलीकडचीच निर्भया होतेस. तुझ्या या आदिम भूमिका वठवतेस तू नेटकेपणाने, तरीही नाण्याच्या दोन्ही बाजूने तुला चावून सुलाखून काढलं जातंय. बघ तुझी डिमांड किती वाढली आहे. जो तो तुझ्यावर लिहू इच्छितो, बोलू इच्छितो, तुला जाणून घेऊ इच्छितो, तुझ्या
त्रिजन्माची लक्तर तुझ्या त्रिजन्माची लक्तर मांडू इच्छितो भर जरी वस्त्रात लपेटून. कारण बाई तुझ्यावर लिहिण्याचा ट्रेंड आलाय. तुझ्यावर 2 शब्द खरडले की आम्ही स्त्री दाक्षिण्यवादी होतो. तुझ्यावर 2 शब्द खरडले की आम्ही स्त्री दाक्षिण्यवादी होतो. आम्हाला स्त्रीवाद कळतो. साहित्यिक अंगांना आपल्या लेखनातून आम्ही स्पर्श करतो. कसं आहे ना, उत्कृष्ट लेखक होण्यासाठी लेखनात व्हरायटी हवी असते. तसाच लेखनातला तडका किंवा तोंडी लावण्यापुरतं लोणचं आहेस तू. तुझे प्रश्न सोडविण्यात नसतो कोणालाही इंटरेस्ट. तुझं जगणं चव्हाट्यावर मांडून सामाजिक इश्यू बनवून कविता, कथा, कादंबऱ्या खरडण्यातच आम्ही मानतो मर्दानगी. त्यामुळे बाई तू आता जागी हो आणि व्यक्त हो. कारण वेनाजवळून पाहण्यापेक्षा अनुभवणं महत्वाचे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद प्रज्ञाजी. हा हे खरं आहे की असे ट्रेंड कुठल्याही काळामध्ये असतात आणि त्याचं बुरखा असं म्हणूयात आपण, तो बऱ्यापैकी प्रज्ञा यांनी आपल्या कवितेतनं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं तू स्वतःच व्यक्त व्हायला शिकलं पाहिजेस हे त्याच्या म्हणतायत. हे अत्यंत महत्वाचं वाटतंय मला. धन्यवाद प्रज्ञाजी. जर मनोज आता जॉईन झाले असतील तर माझी विनंती राहील मनोज तेलेरू यांना की हा हॅलो सर, आवाज येतोय आता? हॅलो, आवाज येतो आहे का सर? आपण आपली कविता सादर करावी. येतोय येतोय येतोय, सादर करा. हा. ओके. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या या आजी माजी विद्यार्थी कवी संमेलनात उपस्थित सर्वांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि मराठी विभाग प्रमुख आमचे गुरुवर्य आदरणीय देसाई सर आणि विभागातील सर्व प्राध्यापक वृंद त्यांच्यामुळे या कवी संमेलनामध्ये आम्हाला कविता सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे आभासी जग. आभासी जग आणि वर्तमान यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे ते पकडण्याचा प्रयत्न मी या कवितेतून केलेला आहे. कवितेचं नाव आहे आभासी जग. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता अन उरतो फक्त केविलवाना चेहरा आमच्यासाठी. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता अन उरतो फक्त केविलवाना चेहरा आमच्यासाठी. धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा. धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा, पण आदळत राहतात कानांवर कर्कश गोंगाट आमच्यासाठी. धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा, पण आदळत राहतात कानांवर फक्त कर्कश गोंगाट आमच्यासाठी. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर, अन तितक्याच बेमालूमपणे प्रवेशतो आम्ही असंख्य जखमांच्या विस्तीर्ण प्रदेशात. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर, अन तितक्याच बेमालूमपणे प्रवेशतो आम्ही असंख्य जखमांच्या विस्तीर्ण प्रदेशात. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. बाकी राहतं अर्धमेल्या आम्हाला आम्हीच फरफटत ओढून नेणं आमच्यासाठी. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. बाकी राहतं अर्धमेल्या आम्हाला फरफटत ओढून नेणं आमच्याच साठी. जीर्ण होत चाललेलं शरीर पुन्हा पुन्हा फिरून धावत राहतं किविलवाण्या चेहऱ्यासोबत सुसाट वेगाने. जीर्ण होत चाललेलं शरीर पुन्हा पुन्हा फिरून धावत राहतं किविलवाण्या चेहऱ्यासोबत सुसाट वेगाने. वेदनेच्या पलीकडल्या आभासी जगासाठी कदाचित. वेदनेच्या पलीकडल्या आभासी जगासाठी कदाचित. वेदनेच्या पलीकडल्या आभासी जगासाठी कदाचित. धन्यवाद.
धन्यवाद मनोजजी. खर तर व्हर्च्युअल वर्ल्ड ज्याला आपण म्हटलेलं आहे, आभासी जग असं म्हटलंय, आपण सगळेच त्या जगाचे आता अपरिहार्य असा भाग झालेलो आहोत. आपलं जगणं आपण या सगळ्या आभासी जगाला जोडून टाकलेलं आहे. आणि काय खरं आहे आणि काय खोटं याच्या सीमारेषा पुसट होत जाव्यात असं सगळं आजूबाजूचं वास्तव आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते नेमकेपणानं श्रीयुत मनोजजी यांनी त्यांच्या कवितेतून पकडलेलं आहे. धन्यवाद मनोजजी. समकाळावरती भाष्य करणारी तुमची कविता ही निश्चितच महत्वाची आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडला सुरुवात करण्या अगोदर डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांनी जे एक विधान केलेलं होतं त्याची आठवण करून देतो आहे. ते सहजपणे बोलताना असं म्हणाले की हे 7 कवी आहेत नव्हे, या 7 निरनिराळ्या विचार प्रणाल्या आहेत किंवा प्रवृत्ती आहेत. वेगवेगळ्या प्रवाहांना, वेगवेगळ्या भूमिकांना, मराठी कवितेचे जे नानाविध रंग आहेत तर त्यातल्या वेगवेगळ्या धाग्यांना स्पर्श करणारे हे कवी आहेत. यांचे चेहरे निरनिराळे आहेत. आणि हा जो पहिला राऊंड झालेला आहे तो ऐकल्यानंतर मला वाटतं की देसाई सरांनी जे विधान केलेलं होतं त्याचं प्रत्यंतर आपल्या सगळ्यांनाच आलेलं आहे. इथं प्रखर स्त्रीवादी जाणीवांची कविता जशी सादर केली गेली तद्वतच परिवर्तनवादी चळवळीशी जवळीक साधणारी कविता, आभासी जगाबद्दल नातं सांगणारी, वास्तवाचा वेध घेणारी मजुरांची कविता किंवा स्त्रीचं जगणं हे तिनंच मांडलं पाहिजे असं मांडणारी आणि जागतिकीकरणोत्तर जे जगणं आहे त्या जगण्याचे विविध पैलू आपल्या समोर मांडणारी कविता या ठिकाणी सादर झालेली आहे. मी दुसऱ्या राऊंड साठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय गुंफाताईंना, गुंफा कोकाटे मॅम यांना की कृपया आपण आपली एक रचना ही या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हॅलो. माननीय डॉक्टर हॅलो. पृथ्वीराज तौर सर. अध्यक्षांना फक्त एक, मला वाटतं निलेश राहिलाय का? हो, निलेश पाटील. निलेश निलेश राहिले. निलेशची एक कविता होऊ द्या. निलेशची कविता एक होऊ द्या, नंतर अध्यक्षांची एक होऊ द्या आणि मग राऊंड घ्या आणि परत शेवटी अध्यक्षांच्या 2 घ्या. निलेशची घ्या आधी, मग पृथ्वीराजची घ्या आणि प्रभा सरांची पण घ्या एक, आणि मग परत दुसरा राऊंड घेऊया. देसाई सरांना लक्षात आहे का ते कविता लिहितात म्हणून? जर त्यांना लक्षात असेल तर त्यांनी पण कविता म्हणायला पाहिजे खरं तर. नाहीतर माझ्याकडे त्यांच्या खूप कविता आहेत, आताही माझ्या समोर आहेत. मी त्यांना त्या पाठवू शकेल. मी श्रीयुत निलेश पाटील सर यांना विनंती करेल की कृपया आपण आपली कविता सादर करावी. खरं तर म्हणजे जाणीवपूर्वक मी त्यांचं नाव यासाठी ठेवलेलं होतं. मला असं वाटलं की एका विशिष्ट पॉइंटवर आपण त्यांच्या सलग 2 कविता ऐकाव्यात. तरी मी आता मान्य विभाग प्रमुखांचे निर्देश आहेत. मी आदरणीय निलेश पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण आपली एक कविता सादर करावी. नमस्ते सर्वांना, सर्व मान्यवर यांना नमस्कार. कविता सादर करण्याची ऑनलाईन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार. मी कविता सादर करतोय पांडुरंग सांगवीकर. वयाच्या 25शीत लिहिलेली ही कविता मुद्दाम या टप्प्यावर सादर करतोय कारण की आयोजन मराठी विभाग करतोय आणि इथे जो आलेला विद्यार्थी असतो तो इथून पास आउट होऊन जाण्याच्या वेळेस त्याच्या मनात असलेले प्रश्न, त्याच्या मनात असलेले विचार हे अशा पद्धतीने त्याच्या डोक्यात घोंगवत असतात आणि तो अशा प्रकारचा काही विचार करतो. तो एक विचार घेऊन येणारी त्यावेळेसची ही कविता मला आजही काल सुसंगत वाटते, म्हणून मी ती आज येथे सादर करतोय. आवाज येतोय का? येतोय निलेश, बोला. कवितेचं नाव आहे पांडुरंग सांगवीकर. आता पांडुरंग सांगवीकर हा तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही, तो तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. पांडुरंगा, आपल्याशी दोस्ती करशील का रे? हवे तर आपण दोघे मिळून मुंग्या मारू.
जमतील तेवढ्या. उदाहरणार्थ, तू तर तंतोतंत शिक्षण सोडून हुबेहूब शेतकरी झालास. आपण तर भूमिहीन शेतकरी. आता हुबेहूब तुझ्यासारखे करणे म्हणजे भलतेच. तू म्हणशील तर आपण शेतीत पार्टनरशिप करू, हापूची शेती आणि गांजा मॅन्युफॅक्चर करू. एवढेच काय, जोडधंदा म्हणून हातभट्टी टाकू आणि होऊन जाऊ सेल्फ एम्प्लॉय, बेकार फिरण्यापेक्षा. पण हे भलतच. उदाहरणार्थ, त्यात काही वादच नाही. पण बोलतो, करणार काय? मी बी BA झालोय तुझ्यासारखाच युजलेस, आणि तुझ्यासारखाच तंतोतंत शिक्षण सोडून हुबेहूब काहीतरी करावे या विचारात. फिरतोय या पोकळ दुनियेभोवती भरीव शोधण्यासाठी. पण हुबेहूब तंतोतंत भलतेच. उदाहरणार्थ शेवटचे टोक, आणि पुन्हा उदाहरणार्थ हात मोकळे. आता हे भलतेच. नक्षलवादी संघटनेत जाण्यापेक्षा स्वतःचीच संघटना काढावी म्हणतो. कलावाद जीवनावादात पडण्यापेक्षा जीवनावादाचा प्रश्न सोडव म्हणतो. आणि सरतेशेवटी जमलेच तर सौंदर्यवादाच्या वाटेवर चालण्यापेक्षा जगण्याचं गाणं गाणाऱ्या 4 ओळी लिहू म्हणतो. काय बोलतो? शेवटी तू सिनियर आहेस. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी. खरं तर पांडुरंग सांगवीकर एका विशिष्ट टप्प्यावरती प्रत्येकालाच स्वतःच आत्मचरित्र वाचल्यासारखं वाटत असतं. कोसला वाचतो आपण तेव्हा. आणि या व्यक्तिमत्वानं, या ननायकानं आपल्या सगळ्यांनाच कोणी वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती भुरळ पाडलेली असते असं दिसतं. रकृत जोशी यांची पण एक कविता आहे, सांगवीकर काय किंवा सांगलीकर काय. आणि तिची मला सहज आठवण या निमित्तानं आली. पांडुरंग सांगवीकरशी तुम्ही घातलेली नाळ, स्वतःची जोडलेली नाळ, ही 50 वर्षानंतर सुद्धा, म्हणजे 50 वर्ष त्याच्या जन्माला होऊन गेली. 63-64 ते पुस्तक आलं. आणि त्याच्यानंतर आज आपण 2021 मध्ये जेव्हा त्या नायकाशी आपलं नाळ जोडतोय, तर हे एक काय म्हणूयात, हे एक यशच आहे एका लेखकाचं किंवा त्याच्या एखाद्या कलाकृतीचं, असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद निलेशजी. डॉक्टर देसाई सर असतील तर मी आदरणीय डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांना नम्र विनंती करतो. आणि गुंफा कोकाटे यांनी त्याला अगोदरच अनुमोदन दिलेलं आहे की कृपया आपणही या आज ही खरं तर खूपच सन्मानाची गोष्ट आहे की एखाद्या विभागाचा विद्यार्थी हा त्याच विभागाचा विभाग प्रमुख होतो. हे तुमच्या एकट्यासाठीच नव्हे, तर तुमचे मित्र असणाऱ्या आणि विभागाचे विद्यार्थी असणाऱ्या प्रत्येकासाठीच हे आदर्शवत उदाहरण आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर मला आठवतंय तुम्ही खूप छान कविता लिहित असत. तुमच्या अक्षरा इतक्याच तुमच्या कविता या मला स्मरणात आहेत. कोणे एके काळी आपण दोघांनी काही अनुवाद केले होते, तेही कदाचित तुमच्या स्मरणात असेल. मी आदरणीय डॉक्टर प्रभाकर बच्चाराम देसाई सर यांना नम्र. सर, देसाई सर एका मीटिंग मध्ये आहेत, म्हणजे ते आता जर असे बोलतायत फोनवर, दुसरीकडे हे चाललंय त्यांचा, तर सर हे कंटिन्यू करा असं सुचवत आहेत. ओके 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 ओके. कारण आपल्याला माहिती आहे की राज्य शासनानंही देसाई सरांची एका वेगळ्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्यांचं कार्यबाहुल्य आपल्या सर्वांना परिचित आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो डॉक्टर गुंफा कोकाटे यांना की कृपया आपण आपली एक रचना या ठिकाणी ठेवावी. धन्यवाद तौर सर. आजच्या आजी माझी कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तौर सर, जे माझे क्लासमेट आहेत, डॉक्टर प्रभाकर देसाई मराठी विभाग प्रमुख, जे माझे ज्युनियर 1 वर्षानं, पण आम्ही वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व आणि कविता या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं मिळवणारे विद्यार्थी आहोत. विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा ऍडमिशन घ्यायला पुणे विद्यापीठामध्ये आलो, तेव्हा शिवाजीनगरवरून पायी पायी पुणे विद्यापीठ विचारत आलो. आणि डॉक्टर कोतापल्ले सर त्यावेळी मराठी विभाग प्रमुख होते. त्यांनी प्रवेश दिला आणि त्यांनी खूप जपलं, आम्हा लेकींना सांभाळलं, जपलं, जीव लावलं. आणि म्हणून अशा अनेक लेकी खंबीरपणे आणि गंभीरपणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. आणि म्हणून सगळ्या गुरुवर्यांना विनम्र अभिवादन करून, आजच्या अध्यक्षांना धन्यवाद देऊन, डॉक्टर प्रभाकर देसाई आणि त्यांची सर्व टीम, डॉक्टर भोसले आहे, डॉक्टर नागनाथ आहे, या सगळ्या टीमला धन्यवाद देते आणि कृतज्ञता व्यक्त करते.
आणि कवी या ऑनलाईन आजी माझी कवी संमेलनाला शुभेच्छा देते आणि माझी एक रचना तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे आईपणाचं लेणं. आईपणाचं लेणं ही कविता तुमच्या समोर ठेवते. आई हे जगातलं सर्वश्रेष्ठ असं तत्व आहे आणि ते कधीच विसरायचं नसतं आणि म्हणून आईपणाचं लेणं एक कविता अशी आहे. शिक्षक म्हणून काम करताना गेली 20 वर्षामध्ये काही अशा अनेक अचानक घटना घडलेल्या आहेत. काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे मनामध्ये कुठेतरी खोलवर असं जखम झालेली आणि कुठेतरी काउन्सिलिंग करायला पाहिजे असं मनापासून वाटलं आणि म्हणून एक रचना आईपणाचं लेणं कविता अशी. हरणे काग तू गेलीस अशी पिलांना सोडून, हरणे काग तू गेलीस अशी पिलांना सोडून, संसाराचा डाव सारा अर्ध्यावरच मोडून, संसाराचा डाव सारा अर्ध्यावरच मोडून, काग गळ्याला लावून तू घेतला ग दोर, काग गळ्याला लावून तू घेतला ग दोर, कशी आठवली नाही तुझीची मन पाखर, कशी आठवली नाही तुझीची मन पाखर, मांडीवर घेऊन तू भरविले 4 घास, काग गळ्याला लावला तू कायमचा फास, फास गळ्याला लावून तू बांधली ग गाठ, इथची मन पाखर तुझी पाहतात वाट, तुझा देह तो बघून मला आता बळ नाही. आई लेकीला म्हणते बघा, तुझा देह तो बघून मला आता बळ नाही, याची मन पिलांचा सदा वनवास बाई, याची मन पिलांचा सदा वनवास बाई, काग गोरी वैतागली मला बोलली तू नाही. मनातला स जो आहे तो आईला सांगायला पाहिजे, आपल्या माणसांना सांगायला पाहिजे आणि काहीही झालं तरी शेवटी मुलांचा विचार करायला पाहिजे आणि आईपणाचं जे लेणं आहे ते विसरायला नाही पाहिजे. म्हणून आई लेकीला म्हणते, काग गोरी वैतागली मला बोलली तू नाही, तुझ्या काळजाचा सल मला सांगितला नाही, तुझ्या काळजाचा सल मला सांगितला नाही, मी हरले हारणी तू माघार घेतली, मी हरले हारणी तू माघार घेतली, अर्धी लढाई टाकून तू निघोनिया गेली, अर्धी लढाई टाकून निघोनिया गेली, आता काय बाई काय सांगू पाखरांना, आता काय करू बाई काय सांगू पाखरांना, तू देवा घरी गेली काय सांगू लेकरांना, तू देवा घरी गेली काय सांगू लेकरांना, त्यांना तुझाच आठव त्यांना मायेची पाखर, त्यांना तुझाच आठव त्यांना मायेची पाखर, आता कोण भरविल 2 घासाची साखर, आता कोण भरविल 2 घासाची साखर, हरणे तुझा वनवास मला नाही ग कळाला. आई लेकीला म्हणते, हरणे तुझा वनवास मला नाही ग कळाला, सोन्यासारखा ग देह पंख्याला तू का टांगला, सोन्यासारखा ग देह पंख्याला तू का टांगला, कशी दुःखाला आवरू कशी आवरू मी रडू, कशी दुःखाला आवरू कशी आवरू मी रडू, याची मन पिलांना कस सांग तूच घडू, याची मन पिलांना कस सांग तूच घडू, त्यांच्या जीवन भराचा विचार केला नाही, त्यांच्या जीवन भराचा विचार केला नाही, असा कसा विचार तुला सुचला ग बाई, असा कसा विचार तुला सुचला ग बाई, त्या शेवट क्षणांना काग बावरल मन, त्या शेवट क्षणांना काग बावरल मन, हरणे कशी विसरली आईपणाच गलेन,
हरणे कशी विसरली आईपणाच गलेन, आईपणाच गलेन, आईपणाच गलेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्री. धन्यवाद डॉक्टर गुंफा कुकाटे मॅम. अप्रतिम रचना आपण सादर केलेली आहे. खर तर याबद्दल मातृत्वाबद्दल तिच्या दातृत्वाबद्दल भरभरून बोलता येईल, पण आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाहीये. आणि डॉक्टर देसाई सर जॉईन झालेले आहेत. मी आदरणीय देसाई सरांना विनंती करतो की कृपया आपण या कवी संमेलनामध्ये या विभागाचे माजी विद्यार्थी म्हणून एक रचना सादर करावी. आदरणीय डॉक्टर प्रभाकर देसाई सर. सर, हॅलो तौर सर. जी जी जी. सर 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 फक्त याच्यासाठी म्हणून झाले असतील, पण सर मीटिंग सुरू आहे त्यांची, त्यामुळे सरांनी असा निरोप दिला की मला जॉईन होता येत नाही. ओके ओके ओके. कारण मला निरोप असा मिळालेला होता, नाव घ्या म्हणून. ओके ठीक आहे. यांना तुषार आहे का? हो आहे आहे. हा तुषारजी, आपण आपली एक रचना आपल्या मजुरांची कविता आम्हाला सगळ्यांना अजूनही लक्षात आहे. अशीच एक छानशी रचना आपण ठेवावी ही आपल्याला विनंती आहे. तौर सर, धन्यवाद, सर. आमचे एक छोटीशी कविता आपल्या पुढे ठेवतो. गेल्या महिन्यात हाथरस प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कवितेचं शीर्षक आहे मशगूल. परवा गाय मेल्यावर. परवा गाय मेल्यावर, काल साधूंची हत्या झाल्यावर. परवा गाय मेल्यावर, काल साधूंची हत्या झाल्यावर, आतून हादरून पेटून उठलेली जमात. परवा गाय मेल्यावर, काल साधूंची हत्या झाल्यावर, आतून हादरून पेटून उठलेली जमात आज तिच्यावर बलात्कार करून जीभ कापून जाळून टाकल्यानंतरही आपल्याच मुठभर सुखात मशगूल. आज तिच्यावर बलात्कार करून जीभ कापून जाळून टाकल्यानंतरही आपल्याच मुठभर सुखात मशगूल. धन्यवाद. कविता संपली सर. धन्यवाद. तुषारजी यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतर मी मनोज तेलोरे यांना विनंती करतो की आपण आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. मनोजजी. मी माझी दुसरी रचना सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे मी चाललो आहे उत्सुकतेने. मी आहे उत्सुकतेने. मी चाललो आहे आयुष्य उसवत, अनवट वाटांनी रक्ताळलेल्या अनवाणी पावलांशी सलगी करत बेधडक बिन दिक्कतपणे. मी चाललो आहे आयुष्य उसवत, अनवट वाटांनी रक्ताळलेल्या अनवाणी पावलांशी सलगी करत बेधडक बिन दिक्कतपणे. मी चाललो आहे आयुष्य उसवत, अपेक्षांच्या चितांना अग्निडाव देत, न गहिवरता आसवांचे महापूर गिळत, विना तक्रार गप गुमान. मी चाललो आहे आयुष्य उसवत, अपेक्षांच्या चितांना अग्निडाव देत, न गहिवरता आसवांचे महापूर गिळत, विना तक्रार गप गुमान. मी चाललो आहे आयुष्य उधळत, दिवस महिने वर्ष तप यांचा हिशेब न करता आयुष्याच्या लक्तराची बाकी शून्य ठेवत बेहिशोबी व्यवहार शून्यपणे. मी चाललो आहे आयुष्य उधळत, दिवस महिने वर्ष तप यांचा हिशेब न करता आयुष्याच्या लक्तरांची बाकी शून्य ठेवत बेहिशोबी व्यवहार शून्यपणे. मी चाललो आहे आयुष्य विस्कटवून, क्षितिजापार झंकारणाऱ्या अनाहत नाद ब्रह्माच्या शोधार्थ. मी चाललो आहे आयुष्य विस्कटवून, क्षितिजापार झंकारणाऱ्या अनाहत नाद ब्रह्माच्या शोधार्थ. आनंदाच्या खोल खोल गर्भात उत्सुकतेने उन्मुखतेने. आनंदाच्या खोल खोल गर्भात
उत्सुकतेने, उन्मुखतेने. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. आयुष्याच्या पाऊल वाटांवर आपण कोणत्या हेतून चालतो ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. धन्यवाद पुन्हा एकदा. यानंतर मी विनंती करतो श्री निलेश पाटील यांना. निलेशजी, आपण आपली एक रचना या दुसऱ्या राऊंड मध्ये रसिकांच्या पुढे ठेवावी. श्रीयुत निलेश पाटील. निलेशजी, ऐकताय आपण? निलेश, नागनाथ बळते सर कृपया बघा निलेश पाटील सर हे जॉईन आहेत की नाही. रेणुकादास जर असतील तोपर्यंत, रेणुकादास उबाळे सर जर असतील तर कृपया रेणुकादास यांनी आपली कविता. रेणुकादास जर असतील तर रेणुकादास यांनी आपली कविता सादर करावी ही विनंती आहे. मी आहे आणि एक छोटीशी कविता मी या ठिकाणी सादर करतोय. मला माफ करा, मी थोडस बाहेर आहे, म्हणजे बॅकग्राऊंड जे आहे ते बदललेलं आहे, परंतु त्यामुळे कवितेवर कुठलाही फरक पडत नाही हे मला माहित आहे. माझ्या कवितेचं नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. माझ्या कवितेचं नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जनमानसांमध्ये कुठल्या पद्धतीच्या भावना आणि संवेदना आहेत हे व्यक्त करण्याचा प्रयत्न मी या कवितेच्या माध्यमातून करतोय. कवितेचं नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. तू प्रतीक, चिन्ह आणि फोटो पुतळ्यातून कधीचाच बाहेर पडलेला असतोस. तू प्रतीक, चिन्ह आणि फोटो पुतळ्यातून कधीचाच बाहेर पडलेला असतोस. अस्मितांच्या आरोपांचे गदारोळ करणारे जथ्थे, अस्मितांच्या आरोपांचे गदारोळ करणारे जथ्थे दिवसेंदिवस कितीही वाढत असले तरी तू धर्मसत्तेच्या आखाड्यात केव्हाचाच अजेय ठरलेला, तू धर्मसत्तेच्या आखाड्यात केव्हाचाच अजेय ठरलेला, तू जातीच्या जळमटीला मैदानात पुरून उरलेला, तू जातीच्या जळमटीला मैदानात पुरून उरलेला, तू पुरुष सत्तेच्या बुरुजांना अचूकपणे खिंडार पाडलेला, तू पुरुष सत्तेच्या बुरुजांना अचूकपणे खिंडारे पाडलेला असल्या पक्क्या बांधणीचा तू पक्क्यातला पक्का अस्सल मजबूत हाडाचा राजा, तू पक्क्यातला पक्का अस्सल मजबूत हाडाचा राजा, तू ज्यांना 12 घाटचं पाणी पाजलंस, तू ज्यांना 12 घाटचं पाणी पाजलंस त्यांनाही टाळता येत नाही आता तुझं सर्वंकष देखणं रूप, तू ज्यांना 12 घाटचं पाणी पाजलंस त्यांनाही टाळता येत नाही आता तुझं सर्वंकष देखणं रूप, त्यांना तुला छेदता येत नाही, भेदता येत नाही, फोडता येत नाही आणि सोडताही येत नाही. त्यांना तुला छेदता येत नाही, भेदता येत नाही, फोडता येत नाही आणि सोडताही येत नाही. तू हरवत नाहीस क्षणासाठीही कुठंच, तू हरवत नाहीस क्षणासाठीही कुठंच, तू नव्याने येत राहतोस, भेटत राहतोस पण अस्वस्थ करत राहतोस. तू आम्हाला अस्वस्थ करतोस, तू अस्वस्थ करत राहतोस. स्थळ काळ परिस्थितीच्या बदलत्या संदर्भाच्या अनामिकपणे, बदलत्या संदर्भासह अनामिकपणे त्या बदलांची वल्कल सहजच बाजूला सारून दाखवत राहतोस रोजच निसरडे आयाम अन नव्या दिशा, सहजच बाजूला सारून दाखवत राहतोस रोजचे निसरडे आयाम अन नव्या दिशा. तू बुरसटलेल्या मूल्यांना नकार देणाऱ्या सकारात्मक पिढ्या जन्म. उबाळे सर कंटिन्यू करा. हॅलो, हा बोल, सुरू करा. हा हॅलो, होय मी जिथून थांबलो होतो तिथून सुरू करतोय.
तू बुरसटलेल्या मूल्यांना नकार देणाऱ्या सकारात्मक पिढ्या जन्माला घालतोस पद्धतशीरपणे. तू पुस्तकांचे विक्रमी बाजार भरवतोस अनाहूतपणे. तू पुस्तकांचे विक्रमी बाजार भरवतोस अनाहूतपणे. तुझ्याच राखेच्या निखाऱ्यातून अन पेरत जातोस लक्षावधी डोळ्यांचे लखलखणारे तरतरीत व्यासंगी डोळे. अन पेरत जातोस लक्षावधी डोळ्यांचे लखलखणारे तरतरीत व्यासंगी डोळे. तू जगातल्या प्रत्येक वेदनेला संवेदना बनवत जातोस बेमालूमपणे. तू जगातल्या प्रत्येक वेदनेला संवेदना बनवत जातोस बेमालूमपणे. तू आमची पाठराखण करतोस निर्भय विचारांच्या तलवारी चालवण्यासाठी. तू आमची पाठराखण करतोस निर्भय विचारांच्या तलवारी चालवण्यासाठी. धर्मांधाच्या छाताडावर पाय देऊन मानव मुक्तीचं नवं सुक्त रचण्यासाठी. धर्मांधाच्या छाताडावर पाय ठेवून मानव मुक्तीचं नवं सुक्त रचण्यासाठी आरेला कार्य करायला लावतोस. तू आरेला कार्य करायला लावतोस. दुबळ्यांच्या तोंडी शब्द घालतोस. मुक्यांचा बेडर आवाज होतोस नियमितपणे. तू आरेला कार्य करायला लावतोस. दुबळ्यांच्या तोंडी शब्द घालतोस. मुक्यांच्या बेडर आवाज होतोस नियमितपणे. कधी कधी दूरस्थ लोक मात्र क्वचित हळहळतात. कधी कधी दूरस्थ लोक क्वचित हळहळतात. तू मेलास समजून. तू मरत नसतोस कधी. तू मरत नसतोस कधी. तू रोजच उगवत असतो रोजच्या सूर्यासोबत असंख्य रूपातून आणि रूपकातूनही. कार्यकर्त्यांच्या धमन्यांतून पेशीमधून मोर्चातून आंदोलनातून सर्वहारांच्या उलगुलानातून तू पेटवत राहतोस वर्गजाती अंताची मशाल. तू पेटवत राहतो वर्गजाती अंताची मशाल. तू राख राख करीत जातोस पुरुष सत्तेच्या माजाला सर्वतोपरी. तू राख राख करीत जातोस पुरुष सत्तेच्या माजाला सर्वतोपरी. या आमच्या पेटलेल्या छात्या हे आमचे धगधगणारे श्वास. ही आमची धुसमुसणारी मने आणि खळाळती निर्धर हृदये सोबतीला घेऊन तुझ्याच माथ्यावरचा हा जळता वणवा अस्वस्थ करत राहतो माझ्यासारख्या कित्येकांना. धन्यवाद. धन्यवाद रेणुका दासजी. यानंतर मी ज्ञानेश्वर तिख्खे यांना विनंती करतोय. ज्ञानेश्वरजी आपण आपली रचना या ठिकाणी ठेवावी. ठीक सर. धन्यवाद सर. आता सध्या मी इंदोरला राहतोय. म्हणजे इंदोर येथील श्री अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला एवं वाणिज्य महाविद्यालय इंदोर इथल्या मराठी विभागाचा विभाग प्रमुख म्हणून मी काम पाहतोय. आणि इंदोरला जरी राहत असलो तरी देखील आपण ज्या प्रदेशातून आलोय, आपण ज्या प्रादेशिक भवतालातून आलोय, तिथलं जो भवताल आहे त्या प्रदेशाची जी भाषा आहे ती भाषा आपल्याला नेहमी आपल्या कवितेला चिकटलेली असते. आणि त्याला माझी कविता देखील अपवाद नाहीये. तर एक मी ज्या भागातून आलोय मराठवाड्यासारखा जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये गावागावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी काय वनमान करावे लागते लोकांना, तर त्याविषयीचा एक आशय व्यक्त करणारी कविता मी तुमच्या समोर ठेवतो. एक छोटीशी कविता आहे अगदी. कवितेचं शीर्षक आहे 1.5 GB पाणी. कवितेचं शीर्षक 1.5 GB पाणी असं आहे. आणि कविता अशी आहे. भर मध्यरात्री टँकर आलं असा दांगुडा उठतो गावभर. भर मध्यरात्री टँकर आलं असा दांगुडा उठतो गावभर. स्वप्नात पाण्यात गटांगळ्या खाणारा मी हातपाय खोडत तडफडून उठतो. स्वप्नात पाण्यात गटांगळ्या खाणारा मी हातपाय खोडत तडफडून उठतो. खूप कसरत करूनही हाती लागतो पाण्याचा एकच हंडा. खूप कसरत करूनही हाती लागतो पाण्याचा एकच हंडा. आता माझ्या समोर प्रश्न एकच. हे मिळालेलं 1.5 GB पाणी मी कुणाकुणाला पाजू. हे मिळालेलं 1.5 GB पाणी मी कुणाकुणाला पाजू. धन्यवाद. धन्यवाद ज्ञानेश्वरजी. खरं तर पाण्याचा मुद्दा आला की बाईचाही मुद्दा येतो.
कारण मराठवाड्यामध्ये हे पाणी आणणं आणि मैलावरून पाणी आणणं हे काम शतकानुशतक स्त्रियांच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळं आता अगोदर जसं म्हणाल्या प्रज्ञा की तिनं व्यक्त झालं पाहिजे, तिनं बोलतं झालं पाहिजे. तर प्रज्ञा भोसले यांना विनंती आहे की आपण आपली कविता या ठिकाणी सादर करावी. प्रज्ञा भोसले. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे तू कॅप्चर करू नकोस. तू कॅप्चर करतोस मला, तू कॅनव्हासवर बंदिस्त करून रेखाटतोस मला. छिन्नी हातोड्यांनी शिल्पात आकारतोस. कैद करू पाहतोस मला वेगवेगळ्या तऱ्हेने. तू माझं हसणं कैद करू शकतोस, तू माझं असणं कैद करू शकतोस, पण माझं नसणं कैद करू शकत नाहीस. मी अस्तित्वात होते जेव्हा एका संपन्न संस्कृतीसहित. मी अस्तित्वात होते जेव्हा एका संपन्न संस्कृतीसहित, तेव्हा तू कानाडोळा करून निघून गेलास. आता इतक्या वर्षांनंतर मला कशाला अवशेषांमध्ये शोधतोयस? हार तर सांगाडे सापडू शकतील त्यात, मी नाही. त्यामुळे तू कैद करू नकोस मला कुठल्याही प्रतिमेत, कारण माझं स्वत्व तुला गवसणारच नाही. म्हणून स्वच्छंद मुक्त राहू दे त्याला. मी कुठल्या तरी शिल्पात, कुठल्या तरी चित्रात कैद आहे धष्टपुष्ट वक्ष नितंबांसहित. त्यामुळे तू कैद करू नकोस मला कुठल्याही हसऱ्या पोजमध्ये. मी वाचत असताना, मी नाचत असताना, मी गात असताना, मी विचारात गुंतले असताना, स्वतःतच गुरफटले असताना, कशातच कैद करू नकोस मला. पकडता आलीच तर माझी सावली पकड, तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये सहवासासाठी. घेता आला तर तो कस्तुरी सुगंध श्वासात भरून घे, जो मी लावलाय माझ्या ओढणीवर. माझ्या लांब चढत केसांमधून गळून घरभर पडलेल्या केसांमध्ये मला पकड. इथे तिथे कणाकणात विखुरलेली आहे मी, साठवून ठेव तुझ्या चराचरात. धन्यवाद सर. धन्यवाद प्रज्ञा. यानंतर मनोज. मनोज मनोज यांनी आपली रचना या ठिकाणी ठेवावी आणि त्यांच्या कवितेनं या कवी संमेलनाचा समारोप होईल. त्यानंतर मी फक्त 1-2 मिनिटं आपल्याशी संवाद साधेल आणि एखादी कविता आपल्या पुढे ठेवेल. मनोजजी असतील? सर मनोज नाहीत. हॅलो हॅलो, आहे 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 सर. हा हा हा. हो, सर. माझी पुढची कविता आहे मी चाललो आहे न सापडलेलं उत्तर. माझी पुढची कविता आहे न सापडलेलं उत्तर. पाय थकून जातात पण वाट संपत नाही. पाय थकून जातात पण वाट संपत नाही. तगमग होत राहते पण श्वास संपत नाही. पाय थकून जातात पण वाट संपत नाही. तगमग होत राहते पण श्वास संपत नाही. रोज रोज त्याच पावलांनी त्याच वाटांवर सुरू होतो पुन्हा तोच शोध. रोज रोज त्याच पावलांनी त्याच वाटांवर सुरू होतो पुन्हा तोच शोध. कितीही धडपडा अंतापर्यंत जगण्याच्या गूढतेचा होत नाही अर्थबोध. रोज रोज त्याच पावलांनी त्याच वाटांवर सुरू होतो पुन्हा तोच शोध. कितीही धडपडा अंतापर्यंत जगण्याच्या गूढतेचा होत नाही अर्थबोध. किलकिल्या डोळ्यांना धुसर असं दिसत राहतं काही बाही. किलकिल्या डोळ्यांना धुसर असं दिसत राहतं काही बाही. शेवटाला का होईना पण चित्र स्पष्ट झालंय असा अजून तरी कोणी ऐकिवात नाही. किलकिल्या डोळ्यांना धुसर असं दिसत राहतं काही बाही. शेवटाला का होईना पण चित्र स्पष्ट झालंय असा अजून तरी कोणी ऐकिवात नाही. घुसमट फरफट तगमग. घुसमट फरफट तगमग हे शब्द होऊन राहतात जीवनसाथी. घुसमट फरफट तगमग हे शब्द होऊन राहतात जीवनसाथी. अभ्यासपूर्ण जीवन साधने अंतीही अपयशाचे खापर मात्र फुटत राहते आपल्याच माथी. काय शोधतोय हेही समजत नाही आणि काय सापडलंय
हेही उमजत नाही, काय शोधतोय हेही समजत नाही, आणि काय सापडलंय हेही उमजत नाही, रुतत राहतं काळजात असं विचित्र काही, खरंच जगणं काय असतं काहीच कळत नाही. काय शोधतोय हेही समजत नाही, आणि काय सापडलंय हेही उमजत नाही, रुतत राहतं काळजात असं विचित्र काही, खरंच जगणं काय असतं काहीच कळत नाही. अनंत अपूर्व अथांग प्रश्न, अनंत अपूर्व अथांग प्रश्न, भले थोर आहेत काही, जन्मभर उत्तर शोधलं खरं, पण प्रश्न कधी कळलाच नाही. जन्मभर उत्तर शोधलं खरं, पण प्रश्न कधी कळलाच नाही. जन्मभर उत्तर शोधलं खरं, पण प्रश्न कधी कळलाच नाही. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. निलेश पाटील आहेत काय? निलेश पाटील जर असतील तर आपण त्यांच्या कवितेनं समारोप करूया. निलेश पाटील असतील तर. ओके. नाही. मला असं वाटतं निलेश नाहीत आहेत सर, काय? नाहीत नाहीत नाही. ओके. तवड मी सर, तुमची कविता मला हो. महत्वाची वाटते. तुमची झाली पाहिजे, वेळेचं बंधन नाही. मी मी एक कविता सादर करतोय आणि नंतर थांबवूयात आपण. त्याचं कारण असं की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याही वतीनं पंधरवडा सुरू होतोय आणि त्याचं उद्घाटन आता 7 वाजता आहे आणि मी त्याचा संयोजक आहे. त्यामुळं मी तिथं उपस्थित असणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळं आपण मला किमान हे माझं कारण लक्षात घेतल्यानंतर क्षमा कराल अशी मला अपेक्षा आहे. हे कवी संमेलन त्यातल्या कविता या पुन्हा पुन्हा ऐकणं हे शक्य आहे. फेसबुकवरती हे सगळं लाईव्ह होणार आहे. त्यामुळं मी समारोपापूर्वी डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करेल की त्यांनी या कवी संमेलनाचं अध्यक्षपद हे मला दिलं. माझे मित्र नागनाथ वळते सर यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करेल की त्यांनी या सगळ्या एकूण कवी संमेलनाचं जे तांत्रिक नियोजन आहे ते करतायत असं मला सतत जाणवतं आहे. आदरणीय डॉक्टर विद्यागौरी टिळक मॅम या कवी संमेलनाला ऐकतायत असं मला पार्टिसिपंट्सची लिस्ट पाहिल्यानंतर जाणवलेलं आहे. खरं तर आदरणीय डॉक्टर टिळक मॅम यांच्या पुढे उभं राहण्याचं धाडस आजही माझ्यामध्ये नाही. इतका आदर मला त्यांच्याबद्दल आहे. तर त्यांच्या पुढं एखाद्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद मी भूषवावं हे नक्कीच माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे असं मला स्वतःला वाटतं आहे. मी कविता तुमच्या पुढे ठेवतोय. शीर्षक आहे तिसऱ्या बहिणीची वाट बघत. परतणाऱ्या तिसऱ्या बहिणीची वाट बघत, पुलाच्या दगडी कट्ट्यावर काहीशा अंधारात बसून असतात 2 बहिणी. परतणाऱ्या तिसऱ्या बहिणीची वाट बघत, पुलाच्या दगडी कट्ट्यावर काहीशा अंधारात बसून असतात 2 बहिणी. त्या बसून राहतात अंग चोरून. त्या बसून राहतात अंग चोरून, डोक्यापासून अंगभर कपडा लपेटून, दोन्ही पाय हातांनी पोटाशी दुमडून बसलेल्या दोघी बहिणी का बोलत नाहीत काहीच. त्या बसून राहतात अंग चोरून, डोक्यापासून अंगभर कपडा लपेटून, दोन्ही पाय हातांनी पोटाशी दुमडून बसलेल्या दोघी बहिणी का बोलत नाहीत काहीच. का बोलत नाहीत त्या पडणाऱ्या रिमझिम पावसाबद्दल, सडकेवरून रोरावणाऱ्या वाहनांबद्दल, चित्रपटातल्या आधुनिक फॅशन बद्दल, ऐश्वर्या, सलमान, आराध्याबद्दल, करीना, इम्रान, विवेक बद्दल त्या काहीच का बोलत नाहीत. रेडिओवर वाचतोय फोन फरमाईशचा प्रोग्राम. रेडिओवर वाचतोय फोन फरमाईशचा प्रोग्राम. दोघांची बोटं चाचपडत राहतात मोबाईलच्या कीपॅडवर, तरी कुणीच करत नाही कॉल. असे कित्येक वसंत आले आणि गेले. असे कित्येक वसंत आले आणि गेले. रात्री मोहरून आल्या शरदाच्या चांदण्यांनी. शिरवे लपंडाव खेळत राहिले श्रावणात. मृग बरसले, अर्धा कोसळल्या, दिवस भाजून निघाले वैशाख वणव्यात. तरी बहिणी काहीच बोलल्या नाहीत. तरी बहिणी काहीच बोलल्या नाहीत. आई बाबांसमोर त्यांच्या ओलावल्या नाहीत पापण्या. ओठातून निघाला नाही हुंदका. खूप पूर्वी जेव्हा त्यांनी गाव सोडले, खूप पूर्वी जेव्हा त्यांनी गाव सोडले, तेव्हा शहराच्या सडकेला लागण्याआधी शिवेवरच्या शिमीच्या ढोलीत त्यांनी लपून ठेवली आपली स्वप्न.
खूप पूर्वी जेव्हा त्यांनी गाव सोडले तेव्हा शहराच्या सडकेला लागण्याआधी शिवेवरच्या शिमीच्या ढोलीत त्यांनी लपून ठेवली आपली स्वप्न. स्वप्नांचे दिवर झाले आणि उडून गेले. स्वप्नांचे दिवर झाले आणि उडून गेले. जगतुंग समुद्रात डोकावताना तिसऱ्या कृष्णाला दिसलेली अप्सरा हिमगौरीच्या परीप्रमाणे एकदम अंतर्धान पावली. दिवस इतके उदास आणि चकचकीत, चेहरे बदलून आयुष्य टेलिस्कोप प्रमाणे चालत राहिलं. दिवस इतके चकचकीत आणि उदास, चेहरे बदलून आयुष्य टेलिस्कोप प्रमाणे चालत राहिलं. बहिणींच्या पाठीशी कॅन्सर हॉस्पिटलची भिंत आहे. बहिणींच्या पाठीशी कॅन्सर हॉस्पिटलची भिंत आहे आणि वडिलांचा अपंग भूतकाळ. हृदयाशी लसलसते अंकुर आहेत त्यांच्या आणि डोळ्यात आहे वैरान माळ. त्या काल लहान लहान होत्या. त्या काल लहान लहान होत्या आणि आज चक्क प्रौढा. त्या काल लहान लहान होत्या आणि आज चक्क प्रौढा. त्यांचं तारुण्य त्यांच्या जवळून निघून गेलं त्यांना स्पर्श न करताच. मुलगी होणं म्हणजे ओझ नाही. मुलगी होणं म्हणजे ओझ नाही हे ठाऊक आहे त्यांना. पण उमऱ्यातच अडतं त्यांचं पाऊल, जशी सभोवतीच्या वादळाची खूप दुरून लागावीच आहोत. दोघी बहिणी पुलाच्या दगडी कट्ट्यावर बसून दोघी बहिणी पुलाच्या दगडी कट्ट्यावर बसून अंधारात बघत राहतात परतणाऱ्या तिसऱ्या बहिणीची वाट. दोघी बहिणी पुलाच्या दगडी कट्ट्यावर बसून अंधारात बघत राहतात परतणाऱ्या तिसऱ्या बहिणीची वाट. एक शब्द न उच्चारताही त्या एकमेकींना सांगून जातात करपून गेल्या आयुष्याची बात. त्या एकमेकींना सांगून जातात करपून गेलेल्या आयुष्याची बात. करपून गेलेल्या आयुष्याची बात. धन्यवाद. छान सर, छान. आपण एकदम. थांबूया. बळते सर, मला वाटतं तुम्ही आभार करून टाकावेत आणि आपण कवी संमेलन संपवूया. सर, मला वाटलं होतं देसाई सर जरासं बोलतील म्हणून मी तसा प्रयत्न करत होतो, पण सरांची मीटिंग संपलेली नाही, त्यामुळे मी हा ऐका हॅलो हॅलो हा जी. हा सर, सरांची मीटिंग सुरूच आहे. तर आजच्या या आजी माझी कवी संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर कवी, मराठी विभागाचे माजी आणि आजी विद्यार्थी यांचं मी मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो. डॉक्टर गुंफा कोकाटे मॅडम, प्रज्ञा भोसले, ज्ञानेश्वर तिखे, निलेश पाटील, मनोज तेलोरे, रेणुकादास उबाळे आणि तुषार निंबोरेकर यांचंही मी मराठी विभागाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज तौर सर, तौर सरांचेही मी मराठी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि काही वेगवेगळ्या कारणांनी जॉईन होऊ न शकलेले परंतु ज्यांना जॉईन होण्याची इच्छा होती अशा सगळ्यांबद्दलही किंवा त्यांनी त्यांच्या त्या इच्छेचा आदर व्यक्त करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि देसाई सरांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.